तर मंडळी, छोले भटुरे पार्ट 1 मध्ये छोले कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. तर आज पार्ट 2 शेअर करते. तर यासाठी सर्वात आधी आपल्याला पाव कप रवा घ्यायचा आहे. तो पाण्यामध्ये भिजत मी बाजूला ठेवला आहे. तो 10-15 मिनिटं छान भिजला ना की छान रिझल्ट येतो. आता मी ते 1 कप मैदा घेते व्यवस्थित चाळून. 1 कप मैदा घेतला ना की मग आपल्याला पाव कप रवा घ्यायचा आहे. हे प्रमाण लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातले आणि 1 चमचा भरून साखर घातलेली आहे. आणि सोबतच एकदम परफेक्ट पीठ बनवण्यासाठी खाण्याचा जो सोडा असतो ना तो अगदी चिमूटभर घालायचा आहे. बघू शकता अगदी छोट्या चमच्याने मी जरासा ह्याच्यामध्ये घातलाय. हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स छान असे मिक्स करून घ्यायचे आणि आपण जो रवा भिजत ठेवला होता ना तो असं व्यवस्थित गाळून घ्यायचा. त्यातील जास्तीचं पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आणि सगळा रवा आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचा आहे आणि सगळं छान मळून घ्यायचं. म्हणजे रव्याचं जे मॉइश्चर आहे ना त्याच्यामध्ये जितकं मावेल तितकं पीठ हे मळून घ्यायचं. आणि जर आपल्याला सुकं जाणवलं तर याच्यामध्ये पाणी न घालता दही आपल्याला ॲड करत जायचं आहे. दही किंवा ताक दोन्हीही चालतं, पण नॉर्मल पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. कारण दह्याचा आणि जो आपण खाण्याचा सोडा घातला ना त्या दोन्हीचं रिॲक्शन तयार होऊन हे पीठ आहे ते अगदी परफेक्ट असं फुललं जातं आणि परफेक्ट आपले हे भटुरे बनून तयार होतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला हे घट्ट असं पीठ मळायचं आहे. अजिबात सैल मळायचं नाही आहे, घट्ट मळायचं म्हणजे भटुरे आहेत ते मस्त फुगले जातात. आता याला झाकून आपल्याला 15 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. अगदी 2 तास ठेवलास ना तरीसुद्धा रिझल्ट खूप छान येतो, पण खूप घाई असेल तर 15 मिनटं ठेवलं तरी चालतं. आता आपल्याला तेलाचा हात लावून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. अगदी 5-6 मिनटं छान मळलं गेलं पाहिजे. जितकं छान मळलं जाईल ना तितकं ते छान रिझल्ट देतं. असं ताणून बघायचं, छान असं स्ट्रेच झालं पाहिजे आणि असं जेव्हा आपण त्याला ओपन करतो ना आतून काहीसं असं जाळीदार पाहिजे म्हणजे आपलं हे पीठ परफेक्ट तयार झालं असं समजायचं. आता आपल्याला याचे गोळे करायचे आहेत. गोळे करायची एक ट्रिक आहे. आपण पिझ्झासाठी वगैरे कसा गोळा करतो तशा टाईपचंच करायचं आहे आपल्याला. म्हणजे अगदी 2 अंगठ्याच्या साह्याने पीठ आहे ते आतल्या साईडला दाबत जायचं आणि वरच्या साईडनं आपल्याला ते मस्त असं एकसारखं करायचं आहे. क्रॅक नसलेला गोळा तयार करायचा आहे म्हणजे आपले भटुरे आहेत ते अगदी परफेक्ट तयार होतात. हे गोळे तयार करून झाले ना ते सुद्धा 5 मिनटं रेस्टसाठी ठेवायचे आणि मगच आपल्याला भटुरे तयार करायला घ्यायचे. 5 मिनटं झाले होते. तेल एका साईडला मी तापत ठेवलं आहे आणि आता भटुरे आहेत ते लाटते आहे. हे लाटताना आपल्याला सुकं पीठ अजिबात लावायचं नाही आहे. तेल लावूनच आपल्याला याला लाटायचं आहे. अगदी पातळ लाटायचं म्हणजे सगळे भटुरे आहेत ते असे कटोकट फुग्यासारखे फुगतात. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही गोल किंवा ओल शेपमध्ये किंवा साईज मोठी हवी असेल त्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला लाटू शकता. मी ते मीडियम साईजमध्ये लाटून घेतलेत आणि ओल शेप द्यायचा याला प्रयत्न केला तरी बऱ्यापैकी छान असा शेप आला होता. अशाच पद्धतीने सगळे भटुरे मी लाटून घेतले होते, पण खूप सारे एकदम लाटायचे नाही आहेत. 2-3 एका वेळेला लाटायचे आणि आपल्याला लगेच तळून घ्यायचे आहेत, नाहीतर ते पीठ आहे ते कडक होतं. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त ते फुगले गेलेत. फक्त कंडिशन एकच असते, तेल आहे ते अगदी धुवाधार तापलेलं पाहिजे तरच भटुरे छान होतात. आणि गरम एवढं होत होतं ना खरंच घामाच्या धारा येत होत्या. पण हा पार्ट फनी झाला. इथे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले भटुरे बनवून तयार झालेले आहेत आणि सोबतच आपण मागच्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवली होती ही छोलेची भाजी अगदी परफेक्ट अशी तयार होते. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन काय विचारायलाच नको, खरंच खूप छान लागतं. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसोबत पुन्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय.